महात्मा फुले. महात्मा ज्योतिराव फुले हे भारतातील महान समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले होते. लहानपणापासूनच ज्योतिराव यांना शिक्षणाची आवड होती. त्या काळात समाजात खूप अन्याय आणि भेदभाव होता, विशेषतः स्त्रिया आणि खालच्या जातींवर. ज्योतिराव फुले यांनी समाजातील वाईट प्रथा दूर करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी स्त्री शिक्षणाला खूप महत्त्व दिले. त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या काळात मुलींना शिक्षण देणे चुकीचे मानले जात होते, पण त्यांनी समाजाचा विरोध सहन करून आपले काम चालू ठेवले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या संस्थेचा संदेश समाजात समता आणि बंधुता निर्माण करणे होता. त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्याय यांचा विरोध केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. गुलामगिरी हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यांच्या विचारांमुळे समाजात मोठा बदल घडून आला. लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आणि शिक्षणाचे महत्त्व वाढले. महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांनी समाजासाठी केलेले कार्य खूप मोठे आहे, म्हणूनच त्यांना महात्मा ही उपाधी देण्यात आली. आपण त्यांच्या विचारांनुसार वागून समाजात समानता आणि प्रेम निर्माण करायला हवे. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर.